सावदा शहरात निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून पोलिसांचा भव्य रूट मार्च। सावदा प्रतिनिधी अजहर खान। सावदा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सावदा पोलिसांनी आज संध्याकाळी शहरातील संवेदनशील भागात मोठा रूट मार्च काढला। उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, मुक्ताईनगर विभाग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पार पडला। शहरातील गवत बाजार, संभाजी चौक, इंदिरा गांधी चौक, सोमवारगिरी मढी, काजीपुरा मशिदीसमोर, महावीर चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, ख्याजानगर आणि जमादारवाडा अशा प्रमुख व संवेदनशील चौकांतून हा रूट मार्च काढण्यात आला। याद्वारे पोलिसांनी नागरिकांना विश्वास दिला की निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घातला जाईल। या रूट मार्चमध्ये सावदा पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी व 25 अंमलदार, SRPFचे 8 जवान, पोलीस मुख्यालयाकडील दंगा नियंत्रण पथक, रायट कंट्रोल स्क्वॉड तसेच 45 होमगार्ड जवान सहभागी झाले होते। एकूण 80 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी व जवानांच्या या दिमाखदार संचलनाने शहरात सुरक्षेची भावना निर्माण झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क असून संवेदनशील भागात सातत्याने गस्त वाढवली जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांनी यावेळी सांगितले। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कसलाही संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले। सावदा शहरात निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून पोलिसांचा भव्य रूट मार्च। सावदा प्रतिनिधी अजहर खान। सावदा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सावदा पोलिसांनी आज संध्याकाळी शहरातील संवेदनशील भागात मोठा रूट मार्च काढला। उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, मुक्ताईनगर विभाग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पार पडला। शहरातील गवत बाजार, संभाजी चौक, इंदिरा गांधी चौक, सोमवारगिरी मढी, काजीपुरा मशिदीसमोर, महावीर चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, ख्याजानगर आणि जमादारवाडा अशा प्रमुख व संवेदनशील चौकांतून हा रूट मार्च काढण्यात आला। याद्वारे पोलिसांनी नागरिकांना विश्वास दिला की निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घातला जाईल। या रूट मार्चमध्ये सावदा पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी व 25 अंमलदार, SRPFचे 8 जवान, पोलीस मुख्यालयाकडील दंगा नियंत्रण पथक, रायट कंट्रोल स्क्वॉड तसेच 45 होमगार्ड जवान सहभागी झाले होते। एकूण 80 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी व जवानांच्या या दिमाखदार संचलनाने शहरात सुरक्षेची भावना निर्माण झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क असून संवेदनशील भागात सातत्याने गस्त वाढवली जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांनी यावेळी सांगितले। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कसलाही संशयास्पद प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले।